तर मुंबईतील चारकोपमध्ये गॅस टंचाई तीव्र झाली आहे। नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। 4 ते 5 दिवसांपासून एकही सिलेंडरची गाडी आलेली नाहीये। अतिरिक्त शुल्कामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटतायत। आपण आता चारकोपमध्ये आहोत। कांदिवलीमध्ये हे परिसर आहे। आपण पाहिलं तर लोक गॅससाठी आपण रांगा लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीजी गॅस एजन्सीचे हे ग्राहक आहेत, एक डिस्ट्रीब्युटर आहे। त्यांनी आपलं ऑफिस जे आहे, कार्यालय ते बंद करून ठेवलेलं आहे। लोकांकडनं पासबुकसाठी जे गॅसचं पासबुक असतं त्याच्यासाठी 600-750 रुपये देखील या श्रीजी गॅस जे डिस्ट्रीब्यूटर आहे एजेंसी त्यांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। 15 तारीख से जो बुकिंग किया ना हमने गैस एजेंसी का यहाँ पे 15 तारीख की बुकिंग में अभी यहाँ दे नहीं रहे। सुबह सुबह सब लोग 5 बजे से लाइन लगाते हैं, 10 बजे 12 बजे 2 बजे तक इनकी गाड़ियाँ आती नहीं है। तो गाड़ी नहीं आती, इसके लिए हमने पुलिस चौकी में तकरार भी किया। वहाँ पे भी गए तो गैस एजेंसी के लोग आए तो बोले हमारे पास सस्पेंड कर दिया है। और उन्होंने टेम्पररी 1 तारीख और 2 तारीख की बुकिंग है ना योगी नगर में दिया हुआ है। और उसके पहले की जो बुकिंग के बाटले देने हैं सब लाइन में खड़े हैं, लेकिन अभी तक उसका कोई जवाब नहीं मिल रहा है। सकाळपासून किती वाजता आपण इथे आलाय? 5 वाजल्यापासून आम्ही उभे आहेत। कधी आपण बुक केलं? ते आता झाले, आता 4-5 दिवस झाले बुक केलेले। तरी आपलं गॅस आलेलं नाहीये। एजन्सी वाल्याचं आपलं बोलणं झालेलं आहे का? बोलणं नाही झालं, बुकिंग केलं ना तर मग ते हे नंबर आलाय। ही गॅस एजन्सी आहे ते सस्पेंड केलेलं असं त्याच्याकडनं सांगण्यात येत आहे। मात्र लोकांचा जो नाहक त्रास होत आहे त्याला जबाबदार कोण? व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।